आजची रिलेशनशिप एनर्जी काय आहे आपण ती चेक करूयात. रिलेशनमध्ये गोष्टी अचानक चेंज झालेल्या आहेत. कुठल्या तरी गोष्टीचा स्ट्रेस तुम्हाला आहे. काही गोष्टी तुम्ही तुमच्या पार्टनरपासून लपवता आहात. ते सगळं बर्डन तुम्हालाच कॅरी करायचं आहे. तुम्हाला तुमचं शेअरिंग जे आहे पार्टनरसोबतचं ते शेअरिंग इथे कमी झालेलं दिसतं आहे. सगळ्या जबाबदाऱ्या तुम्हालाच घ्यायच्या आहेत आणि त्या सगळ्या जबाबदाऱ्या तुमच्यावर असल्यामुळे ते तुम्ही तिकडे खूप थकलेला आहात. तुम्हाला सुचत नाही आहे की काय करायचं. हे प्रेशर मी कसं डोक्यावरचं खांद्यावरचं जमिनीवर कसं ठेवता येईल या प्रकारच्या विचारांमध्ये तुम्ही आहात. पण ती जी झळ आहे ती तुम्हाला तुमच्या पार्टनरपर्यंत नाही पोहोचू द्यायची आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्या गोष्टी तुमच्या पार्टनरला शेअर करत नाही आहात आणि त्याच्यामुळे तुमच्या रिलेशनमध्ये थोडासा डिस्टन्स क्रिएट होत आहे, थोडासा दुरावा येतो आहे. कारण की तुमच्या पार्टनरच्या डोक्यात विचार येत आहेत की बाबा काहीतरी होतं आहे आणि ही व्यक्ती का शेअर करत नाही, अशा प्रकारची एनर्जी दिसते. आणि तुम्ही वेट करता आहात की हे सगळं हातातल्या गोष्टी संपून कधी सगळं फायनल होईल आणि पुन्हा आपलं रिलेशन सगळं केव्हा नॉर्मल होईल किंवा मी माझ्या पार्टनरला सगळ्या गोष्टी केव्हा व्यवस्थित सांगेल किंवा आपलं रिलेशन पुन्हा नॉर्मल केव्हा होईल याचा तुम्ही वेट करता आहात. या प्रकारची एनर्जी दिसते आहे. सो जे पण काही बर्डन आहे ते बर्डन संपवा. पार्टनरसोबत ट्रान्सपरन्सी ठेवा. जेवढ्या गोष्टी शेअर करणं शक्य आहे त्या गोष्टी शेअर करा आणि रिलेशन चांगल्या पद्धतीने मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. ही एनर्जी क्लेम करण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.